हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इट्स यम्मी डेझर्ट विथ उज्ज्वला. मी उज्ज्वला आणि आज मी नवीन प्लेसमध्ये आणि नवीन डेझर्ट ट्राय करायला आलेली आहे. सो गाईज, मी जिथे आलेले आहे त्या प्लेसचं नाव आहे द केरला कॅफे. सो नावावरून तुम्ही तर गेस केलंच असेल की केरला कॅफे म्हणजे समथिंग फ्रॉम साऊथ इंडियन. सो गाईज, मी आज सर्च करत होते की मी आज कुठलं स्वीट ट्राय करू, कुठलं डेझर्ट ट्राय करू. तेव्हा मला सजेशनमध्ये आलं की द केरला कॅफे आणि पुण्यामध्ये ऑलमोस्ट त्यांचे खूप सारे आउटलेट्स आहेत. सो मी चूज केलेलं बाणेर इथलं आणि पायसम मी ऑर्डर केलं आणि ते खूप छान होतं आणि पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच. सो लेट्स गो. सो गाईज, आज आपण आलेलो आहे केरला कॅफेमध्ये. सो हे जस्ट त्यांचं एंट्रन्स आहे. सो तुम्ही बघू शकता बाहेर थोडीशी ग्रीनरी मेंटेन ठेवलेली आहे. बिकॉज केरलामध्ये तर तुम्ही बघितलं असेल ना, तिकडे ग्रीनरी खूप असते आणि झाडं वगैरे. सो ते त्यांनी आय गेस थोडासा टच दिला आहे केरलाचा. सो नमस्कार. सो आपण आता आतमध्ये बघूयात कसं आहे त्यांचं इंटिरियर वगैरे. आणि आज आपण एक केरला ट्रॅडिशनल स्वीट ट्राय करणार आहोत. सो हे आहे थोडंसं एंट्री पॉईंट आहे. आणि गाईज हे बघा, हे सगळं साऊथ इंडियनचेच फ्रेम्स आहेत. मला माहिती नाही यातलं काय काय आहे, बट मोस्ट ऑफ सगळं केरलामध्येच आहे. आणि काहीच तुम्ही ना ऑब्झर्व करा, फ्रेममध्ये ग्रीनरी किती आहे, म्हणजे खूप सारे झाडं आहेत. आणि सो ते आहे. गाईज, लुक ॲट द टाइम्स ऑफ इंडिया. सो यांना एक अवॉर्ड पण मिळालेलं 2029मध्ये की बेस्ट साऊथ इंडियन कॅज्युअल डायनिंग म्हणून. सो खूप सारे अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत ॲक्च्युली यांना टाइम्स फूडचे. सो आय होप मला आज खूप छान स्वीट खायला मिळणार आहे. सो ह्या वरती जे स्टेअरकेसेस आहेत, सो तिथे त्यांनी सगळं अशा फ्रेम्स लावलेल्या आहेत. सो त्या ऑलमोस्ट साऊथ इंडियनच आहेत सगळ्या. आणि गाईज, हे बघा किती ब्युटिफुल आहे आपले गणपती बाप्पा. सो या, आपण पुढे जाऊ. समोरून वगैरे येत होतं. सो हा बेसिकली त्यांचा पूर्ण असा रूफ टॉप आहे आणि ते सेटिंग अरेंजमेंट आहे. सो एवढाच एरिया आहे. आणि परत आपण एकदा फ्रेम्स बघूयात. सो साऊथ इंडियन आणि हे कथक, हे पण ट्रेडिशनल नारळ वगैरे सोडतात ते. सो हे पण काइंड ऑफ ट्रेडिशनलच आहे. आणि तुम्ही हे बघितलं असेल गाईज, कांतारा मूवीमध्ये असंच होतं, जे की त्या एका फ्रेममध्ये बघताय तुम्ही. सो फ्रेम्स सगळ्या इन्स्पायर बाय केरलाच आहेत ऑलमोस्ट. सो आता गाईज आपण एक इंटिरियर वगैरे बघितलेलं आहे कसं आहे, सिटिंग अरेंजमेंट बघितलेली आहे कसं आहे. सो आता ना आपण मेनूमध्ये बघूयात आणि आपल्याला जे आज स्वीट पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते. ओके. सो गाईज, आपण मेनू बघू. सो इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, जसं की सी फूड ऑप्शन्स आहे, चिकन वगैरे पण आहे, बिर्याणी पण आहे. बट आपला मेन फोकस जो आहे तो डेझर्टवरती आणि स्वीटवरती आहे. सो इकडे बघू शकता मिनी टिफिन कॉम्बोज आहेत, राईस नूडल्स वगैरे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. आणि काही दिस इज हा आपला मेन पार्ट आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे डेझर्ट आहे, जसं की फ्रेश कोकोनट आईस्क्रीम आहे. बट आपला मेन जो फोकस आहे तो पायसम ऑफ द डे हे आपल्याला ट्राय करायचं आहे, बिकॉज ते ट्रेडिशनल आहे आणि आपण तेच ट्राय करणार आहे. आणि प्राईस पण ॲव्हरेज आहे, तसं खूप जास्त महाग नाही, म्हणजे 250-150लाच आहेत. आणि बिव्हरेज वगैरे पण स्टार्टिंग फ्रॉम 30 वगैरे ज्युसेस आहेत. सो असा हा मेनू आहे. सो आता आपण ऑर्डर करूयात पायसम ऑफ द डे. सो गाईज, आता आपली ऑर्डर आलेली आहे आणि हे त्याच्यामध्ये मी जसं मेन्शन केलेलं की त्याच्यामध्ये साखर आहे, राईस आहे आणि शुगर आहे आणि वरतून ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. सो गाईज, मला हे डेझर्ट बघून ना मला ॲक्च्युली माझी लहानपणाची आठवण आली. कारण का मम्मी जेव्हा आम्ही तिखट वगैरे नाही खायचो तेव्हा मम्मी मोस्टली दूध गरम करून आणि भात असायचा, सो त्याच्यामध्ये साखर टाकून ते खायला द्यायची. आणि अगेन आपण जे तांदळाची खीर बनवतो, सो काइंड ऑफ सेम कॉन्सेप्ट आहे, सेम. बट त्यांच्या तिकडे ते ट्रेडिशनलमध्ये फेमस आहे साऊथ इंडियनमध्ये. बट मला इंटरेस्टिंग वाटलं. आता आपण टेस्ट करून बघूयात की कसं आहे ते.
आणि कसा टेस्ट आहे ते बघूयात. सो गाईज मी आता टेस्ट करते आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहेत. सो मी टेस्ट करते आणि क्वांटिटी पण जास्त दिली, म्हणजे खूप एवढासा पूर्ण बाउल भरून आहे. सो मी आता टेस्ट करते आणि बघूयात कसं आहे. गाईज सेम काहीच फरक नाही. जसं माझी मम्मी लहानपणी आम्हाला द्यायची दूध, भात आणि साखर, किंवा मग आपण जसे तांदळाची खीर खातो सेम टेस्ट, काहीच डिफरंट नाही. बट असू शकतं प्रत्येक स्टेटचं एक वेगळं ट्रेडिशनल डेझर्ट आहे, स्वीट आहे. जसं आपल्याकडे मोदक आहे, करंजी आहे, पुरणपोळी आहे, तसं हे त्यांचं ट्रेडिशनल स्वीट आहे. सो छान आहे, बट मला आवडलं. मी एन्जॉय करणार आहे सगळं फिनिश. And I get some good desserts, so I tried to do paisam. So could you please tell me what like about the Kerala Cafe? Okay, so we have started Kerala Cafe in Vasai first in 2017. Our first branch in there, and then we are coming today. Today we are started by. Okay, so this is the first outlet. No, it's the second one. First outlet is Vasai. There was Kerala Cafe. Then second in Kale, and third in Pune. Okay, so only 2 outlets in Pune. 2 outlets in Pune. Okay, and then right now we are in Chennai, Bangalore, and recently last 10 days ago we are starting in Bangalore, and we have a Kochi port. Okay, so what is the most famous dish or dessert you can suggest? In dessert, we are suggest jaggery coconut custard or one of the favorite dessert, and second one will paisam. So today I tried paisam, and which is very good and tasty. And tell me about some info about the founders and how they start. What is the inspired story? Actually, the story was the 3 friends. They are in a tour of Kerala. His name is Jim George, Justin George, and Munraj. They are 3 friends and start with Kerala Cafe in Vasai. Yeah. So there is a 3 members on there, and we have a branch. It's a corporate chef between both with our industry starting. So that was awesome story. So they inspired. Yeah. I mean they exploring the Kerala and they thought we start. Actually, the 3 friends are belong to Kerala, Okay. but they are staying in Mumbai. So that time. सो गाईज हा होता आजचा आपला स्वीट व्हिडिओ, आणि आज मी डेझर्ट ट्राय केलेलं केरला कॅफेमध्ये पायसम, विच इज ऑसम अँड टेस्टी. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो गाईज पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात उद्या, एक नवीन प्लेस बरोबर, एक नवीन डेझर्ट बरोबर किंवा स्वीट बरोबर. सो गाईज आता विंटर आहे, सो मी विंटरचे स्वीट एक्सप्लोर करते आहे. सो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये एक नवीन स्वीट किंवा डेझर्ट आणि नवीन प्लेस बघायला मिळेल. सो स्टे ट्यून अँड सी टुमारो. तब तक के लिए बाय.